नसरापूरच्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होऊन साधा एक आठवडाही उलटला नाही. त्या नसरापूरच्या जखमा ताज्या असतानाच राजस्थानसारख्या राज्यामध्ये एका 13 वर्षीय चिमुकलीचं अपहरण केलं जातं. त्यानंतर जो ऑटो चालक त्या मुलीचं अपहरण करतो तो तिला एका हॉटेल मालकाला विकतो. त्यानंतर त्या एका हॉटेलहून तिला वेगवेगळ्या हॉटेलवर पाठवलं जातं. या सर्व काळामध्ये तिच्यावर एकूण 30 ते 32 जण अनन्वित अत्याचार करतात, तिच्या शरीराचे लचके तोडतात. ही भयंकर मनाला सुन्न करणारी घटना आहे. प्रत्येक भारतीयांचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. आणि त्यानंतर त्यातील काही आरोपींना अटक केली जाते. त्यांना अटक होईल, त्यांना शिक्षाही होईल. एवढंच नव्हे तर त्यांना फासावर सुद्धा लटकवलं जाईल. परंतु भारतामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या ह्या घटना प्रत्येक सुशिक्षित सुजाण भारतीयाला विचार करण्याला भाग पाडणाऱ्या आहेत की या देशामध्ये कायद्याचा धाक राहिलेला आहे की नाही. त्या आरोपींना फाशीची शिक्षा होईल यात दुमत असण्याचं कारण नाही. परंतु या संपूर्ण घटनाक्रमामध्ये त्या मुलीच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती, महिलांच्या सुरक्षेवर निर्माण झालेला प्रश्नचिन्ह, तिच्या नातेवाईकांचं, तिच्या आईवडिलांचं झालेलं मानसिक खच्चीकरण, ह्या गोष्टी भरून निघणार आहेत का, हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारला विनंती आहे की आमदार खासदार खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेवर आणि या भारतीयांचं प्रबोधन करण्यावर आपण हे पैसे खर्च करावेत, जेणेकरून ह्या घटना पूर्णपणे तर बंद होणार नाहीत, परंतु काही प्रमाणात का होईना त्यांचं प्रमाण कमी होईल. एवढीच एक भारताचा नागरिक म्हणून भारत सरकारला विनंती करतो. धन्यवाद.